बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगर परिषदांसह राज्यातील एकूण 288 नगर परिषदा आणि नगर पंचायतींची मतमोजणी उद्या म्हणजे रविवारी सकाळी होणार आहे। सकाळी 8 वाजता ईव्हीएम मतमोजणी स्थळावर आणली जातील आणि सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल। कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिका आणि नगर परिषदांसाठी उद्या मतमोजणी प्रक्रिया होणार असून कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 7 फेऱ्यांमध्ये निकाल जाहीर होईल। त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे। 2 डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींसाठी मतदान झालं। राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या सर्वच ठिकाणी अत्यंत चुरशीनं असं सरासरी 78.87% मतदान झालं। जिल्ह्यातील मुरगुड नगरपालिकेसाठी 88.43%, मलकापूरसाठी 86.99% आणि पेठ वडगावसाठी 86.24% इतकं विक्रमी मतदान नोंद झालं। त्यातून या तिन्ही नगर परिषदा मतदान टक्केवारीत राज्यात पहिल्या 3 क्रमांकावर आहेत। गेले 18 दिवस या सर्व नगरपालिकांची ईव्हीएम स्ट्रॉंग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवलेली आहेत। रविवारी म्हणजे 21 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 13 ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल। त्यासाठी प्रशासनानं 790 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। रविवारी सकाळी 8 वाजता ईव्हीएम मतमोजणी स्थळावर आणली जातील आणि प्रत्यक्ष 10 पासून मतमोजणी सुरू होईल। जयसिंगपूर नगरपालिकेसाठी 13 टेबलांवर 5 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल। मुरगुड नगरपालिकेसाठी 6 टेबलांवर 2 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल। पेठ वडगावसाठी 10 टेबलांवर 3 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल, तर मलकापूर नगरपालिकेसाठी 5 टेबलांवर 2 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल। गडिंग्लज नगर परिषदेसाठी 11 टेबलांवर 4 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल, तर कागल नगरपालिकेसाठी 6 टेबलांवर 7 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल। पन्हाळ्यात 5 टेबलांवर 2 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल, तर कुरुंदवाड नगर परिषदेसाठी 10 टेबलांवर 3 फेऱ्यांमध्ये, हुपरीमध्ये 5 टेबलांवर 7 फेऱ्यांमध्ये, शिरोळमध्ये 11 टेबलांवर 3 फेऱ्यांमध्ये, तर चंदगडमध्ये 9 टेबलांवर 2 फेऱ्यांमध्ये, हातकणंगलेमध्ये 7 टेबलांवर 3 फेऱ्यांमध्ये आणि आजऱ्यात 10 टेबलांवर 2 फेऱ्यात मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। फेरीनिहाय प्रशासनाकडून लाऊडस्पीकरवर निकाल जाहीर केला जाईल। शिवाय बी न्यूजकडून रविवारी सकाळी 10:30 पासून जिल्ह्यातील 13 नगरपालिकांच्या निकालाचे थेट प्रक्षेपण दाखवले जाईल। यावेळच्या नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडले जाणार असल्यानं नागरिकांमध्ये निवडणूक निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे। अशावेळी बी न्यूजच्या माध्यमातून जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल घर बसल्या पाहता येतील।